उपवासाचे पदार्थ रेसिपी प्रकार 1 पाहूयात। तर त्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये इथे मी 1 वाटी भगर घेतलीये। आमच्याकडे याला वरई सुद्धा म्हणतात आणि त्याच वाटीने मोजून यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घालायचा। या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणती एखादी वाटी सुरुवातीला सेट करून घ्या, कारण इथून पुढचं लागणारे साहित्य सुद्धा आपण याच वाटीने मोजून घेणार आहोत। आता मंद आचेवरती साबुदाणा आणि ही भगर गरम होईपर्यंत फक्त आपल्याला भाजून घ्यायची आहे। जास्त वेळ भाजायची काहीही गरज नाहीये, फक्त भगर आणि साबुदाणा गरम व्हायला पाहिजे एवढंच भाजून घ्यायचंय। अधूनमधून अशा पद्धतीने हात लावून चेक करत राहायचं। जर साबुदाणा आणि भगर हाताला भाजत असेल, त्याचा चटका बसत असेल तर समजून जायचं परफेक्ट असं भाजलं आहे। तर इथे पहिल्यांदा मी जेव्हा हात लावून पाहिलं तेव्हा हे एवढं गरम हाताला लागलं नाही, त्यामुळे मंद आचेवरच पुन्हा 1-2 मिनिटं एकसारखं हलवत हे मी भाजून घेणार आहे। तर इथे पहा, पुन्हा 1-2 मिनिटं मंद आचेवर भगर आणि साबुदाणा मी भाजून घेतले। हात लावून पाहिल्यानंतर हे हाताला गरम सुद्धा लागतायत, अगदी हाताला चटका बसतोय इतके हे गरम झाले आहेत। आता गॅस बंद करायचा, भगर आणि साबुदाणा खाली उतरवायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा। तर इथे पहा, भगर आणि साबुदाणा मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे। अगदी हात लावला ना तरी हाताला सुद्धा गरम लागत नाहीये, म्हणजे पूर्णपणे थंड झाला आहे। आता हे भगर आणि साबुदाणा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे मिक्सरला फिरवून आपल्याला वाटून घ्यायचंय। पूर्ण बारीक सुद्धा याची पावडर करायची नाहीये, सुरुवातीला थोडीशी जाडसर राहिली तरी सुद्धा चालेल। तर इथे पहा, भाजून घेतलेली भगर आणि साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतला आहे। आता सुरुवातीला पाणी सुद्धा वापरायचं नाही, हे कोरडंच आपल्याला मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं। तर इथे पहा, भगर आणि साबुदाणा मी मिक्सरला फिरवून घेतला आहे। पूर्ण बारीक अशी सुद्धा याची पावडर झाली नाहीये, थोडीशी जाडसरच आहे। त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मोजून साबुदाणा आणि भगर घेतली होती त्याच वाटीने मोजून यामध्ये 1 वाटी दही घालायचं। दही घेताना लक्षात ठेवा, जास्त आंबट घ्यायचं नाही आणि रूम टेम्परेचरचं वापरायचं। फ्रीजमधून काढून दही लगेच वापरायचं नाही आणि जास्त आंबट सुद्धा वापरू नका। दही घातल्यानंतर आता पुन्हा एकदा हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे पहा, दही घातल्यानंतर पुन्हा एकदा 1-2 मिनिटं हे मिक्सरला मी फिरवून घेतलं आहे। दही यामध्ये छान एकसारखं मिक्स झालं आहे, पण जे मिश्रण आहे ते अगदी घट्टसर झालं आहे। तर हे मिश्रण आपल्याला सैलसर बनवायचं आहे। तर त्यासाठी काय करायचं, ज्या वाटीने मोजून आपण भगर, साबुदाणा आणि दही घेतलं होतं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। फिरवून घेत असताना अधूनमधून खालून एकसारखं चमच्याने मिक्स करून घेऊन फिरवलं ना तरी सुद्धा चालेल, म्हणजे छान एकसारखी पेस्ट तयार होईल। तर इथे पहा, पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मी पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी पेस्ट याची तयार झाली आहे। आणि त्यासोबतच ही जी पेस्ट आपण तयार करून घेतली आहे ना, त्याची तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर इथे पहा, सर्व मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे। आता हे एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर छान असं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत फेटून घ्यायचं। तर इथे मिश्रण 1 मिनिटभर मी फेटून घेतले, मला थोडंसं घट्टसर वाटतंय, त्यामुळे 4 ते 5 चमचे पाणी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पेस्ट तयार करून घेतली होती त्यामध्ये मी घातलं आणि ते पाणी यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। पाण्याचा वापर जर गरज असेल तर फक्त 4 ते 5 चमचे करा, त्यापेक्षा जास्त नको। पाणी घालून मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, परफेक्ट असं बॅटर तयार झालंय। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं हे बॅटर भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। तर इथे पहा, 15 मिनिटं झाली आहेत, बॅटर छान परफेक्ट असं भिजलं आहे। पुन्हा एकदा खालून एकसारखं हे मी मिक्स करून घेते। यामध्ये आपण भगर घातली होती आणि हे मिश्रण भिजवून घेतल्यामुळे भगर हलकीशी फुलली आहे, त्यामुळे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। सुरुवातीपेक्षा हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत असेल। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या। मिरची चिरून घेण्याऐवजी तुम्ही याची पेस्ट करून वापरली तरी सुद्धा चालेल। त्यासोबतच यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं, 1 छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं
आणि पुन्हा एकदा हे आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची या मिश्रणामध्ये एकसारखी मिक्स होईल। तर इथे पहा, सर्व साहित्य या मिश्रणामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतले। आता यामध्ये इथे मी पाव चमचा खायचा सोडा घेतलाय, तो घालायचा। खायच्या सोड्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडर किंवा अर्धा चमचा इनो वापरला तरी सुद्धा चालेल। सोडा घातल्यानंतर आता हा सोडा सुद्धा लगेच यामध्ये मिक्स करून घ्यायचं। पुन्हा मिश्रण एक अर्धा मिनिटभर छान असं फेटून घ्यायचं। तर इथे आपलं उपवासाचे अप्पे बनवण्यासाठीचं मिश्रण तयार आहे। आता आपण लगेच अप्पे बनवून घेऊयात। तर त्यासाठी अप्पे पॅन गॅसवर मी आधीच गरम करायला ठेवला होता। पॅन अगदी छान गरम झाला आहे। आता यामध्ये थोडं थोडं तूप सोडून घ्यायचं। या ठिकाणी हे अप्पे बनवण्यासाठी मी तुपाचा वापर करतेय, तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालेल, पण तुपाचा वापर करून बनवून पहा, चवीला खरंच अप्रतिम होतात। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि आता एकदा ब्रशनी अशा पद्धतीने हे तूप या पॅनमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं। त्यानंतर आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यातलं एक एक चमचा मिश्रण यामध्ये सोडायचं। लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे, कुठेही मीडियम किंवा हाय करायचा नाही, कारण पॅन आपण सुरुवातीलाच अगदी छान व्यवस्थित गरम करून घेतला आहे। आणि अशा पद्धतीने अप्पे पात्राच्या मध्यभागी मिश्रण सर्वात शेवटी घालायचं, कारण मध्यभागी हे अप्पे पात्र जास्त गरम झालेलं असतं आणि त्यामुळे ते लगेच खालून भाजलं जातं किंवा लगेच करपू शकतं। आता याच्यावरती झाकण ठेवायचं। मंद आचेवरती 3 मिनिटं हे अप्पे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तर इथे पहा, 1-3 मिनिटं झाले आहेत। झाकण काढूयात। तुम्ही पाहू शकता अप्पे किती मस्त फुलले आहेत। आता हे अप्पे आपण पलटी करून घेणार आहोत। तर सुरुवातीला जे मध्यभागी अप्पे आहेत ते मी पलटी करून घेणार आहे आणि त्यानंतर बाजूचे। तर इथे पहा, मी सुरुवातीला फक्त यामध्ये तुपाचा वापर केला आहे, त्यानंतर वरून तूप किंवा तेल काहीही सोडलं नाहीये। तुम्हाला हवं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही हे अप्प्याचे मिश्रण पात्रामध्ये सोडल्यानंतर सुद्धा वरून थोडंसं तूप किंवा तेल सोडू शकता आणि वरून झाकण ठेवून 1-3 मिनिटं हे अप्पे जसं सांगितलं तसं शिजवून घ्यायचे। इथे सर्व अप्पे मी पलटी करून घेतले आहेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा 1-2 ते 3 मिनिटं हे मी शिजवून घेणार आहे। आणि इथे तुम्ही अप्पे तर छान फुलले आहेत, पण रंग सुद्धा पाहू शकता छान आलाय आणि हे अप्पे छान कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात। दुसऱ्या बाजूने सुद्धा 1-2 ते 3 मिनिटं हे अप्पे मी छान असे शिजवून घेतले आहेत। तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा याला रंग पाहू शकता, किती मस्त आला आहे। आता हे सर्व अप्पे मी एका ताटामध्ये काढून घेते। यासोबतच जे बाकीचं मिश्रण राहिलं आहे त्याचे सुद्धा अप्पे बनवून घेते। सर्व अप्पे बनवून झाले की त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा, बनवून घेतलेल्या सर्व मिश्रणाचे अप्पे बनवून तयार झाले आहेत। त्यासोबत खाण्यासाठी मी मस्त दही आणि शेंगदाण्याची आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी चटणी सुद्धा बनवली आहे। तर इथे अप्पे तुम्ही पाहू शकता, वरून छान कुरकुरीत खुसखुशीत झाले आहेत, अगदी मऊसूत झाले आहेत आणि आतमध्ये तोडून पाहाल तर एकदम छान अशी जाळी सुटली आहे। जाळीदार असे हे अप्पे तयार झाले आहेत। पाहिल्यानंतर कोणी म्हणणार सुद्धा नाही की हे तुम्ही भगर आणि साबुदाण्यापासून बनवले आहेत। आणि चवीला म्हणाल तर या चटणीसोबत भन्नाट लागतात। या चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन। आणि नवरात्रीमध्ये उपवासाला घरामध्ये एकाचा उपवास असेल आणि हे अप्पे बनवाल तर राहिलेले घरचे सर्वजण सुद्धा उपवासच पकडतील। उपवासाचे पदार्थ रेसिपी प्रकार 2 पाहूयात। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे, तो घालायचा आणि आता मध्यम आचेवरती चमच्याने एकसारखा हलवत हा साबुदाणा आपल्याला फक्त गरम करून घ्यायचा आहे। तर इथे मध्यम आचेवरती साबुदाणा 1 मिनिटभर चमच्याने एकसारखा हलवून घेतला की हात लावून चेक करायचं। हाताला जर हा साबुदाणा गरम लागला तर गॅस लगेच बंद करायचा, कढई गॅसवरून खाली उतरायची। पण इथे साबुदाणा गरम झाला नव्हता, त्यामुळे मी आणखी 2 मिनिटं मध्यम आचेवरती हा साबुदाणा परतून घेतलाय। 1-2 मिनिटं साबुदाणा मध्यम आचेवर परतून घेतला की हात लावून पाहायचं। तर इथे पहा, साबुदाणा हातामध्ये घेतल्यानंतर हाताला चटका बसतोय, म्हणजे हा साबुदाणा परफेक्ट गरम होईपर्यंत भाजून झालाय। आता कढई गॅसवरून खाली उतरूयात आणि साबुदाणा पूर्णपणे थंड करून घेऊयात। तर इथे पहा, गॅसवरून कढई मी खाली उतरवून घेतली, साबुदाणा पूर्णपणे थंड झाला आहे।
आता हा थंड झालेला साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि मिक्सरला फिरवून हा साबुदाणा आपल्याला जाडसर ठेवूनच वाटायचा आहे। अजिबात बारीक असं याचं पीठ तयार करायचं नाहीये, थोडंसं जाडसरच राहिलं पाहिजे। तर या ठिकाणी कितपत जाडसर ठेवून हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच। सर्वात आधी हा साबुदाणा आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। तर इथे पहा, साबुदाणा मी मिक्सरला फिरवून घेतला आहे आणि रवाळ असा वाटून घेतलाय। तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, अजिबात बारीक असं याचं पीठ तयार केलं नाहीये। आता काय करायचं, एखादा मोठा बाउल किंवा भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ही तयार केलेली साबुदाण्याची पावडर आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि हे तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ काढून घेण्यासाठी सुरुवातीलाच कोणतंही एखादं मोठं भांडं, बाउल किंवा परातच घ्या। आता ही तयार केलेली साबुदाण्याची पावडर बाजूला ठेवूयात। त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे चिरून घेतले आहेत ते घालायचे। त्यासोबतच इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्या अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायची। ही हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरली आहे। तुम्ही वापरताय ती हिरवी मिरची जर जास्त तिखट असेल तर 1 किंवा 2च वापरा। त्यानंतर यामध्ये इथे मी 7 ते 8 काळी मिरी घेतली आहेत ते घालायचे। एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे। आता यामध्ये मी जे काही साहित्य वापरतेय ते जर तुमच्याकडे उपवासाला खात नसतील, उपवासाला चालत नसेल, ते पदार्थ किंवा ते साहित्य तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालेल, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे दही घेतले ते दही घालायचं। दही घेताना सुद्धा लक्षात ठेवा, कमी आंबट असलेलं दही या ठिकाणी वापरायचं आहे, जास्त प्रमाणामध्ये आंबट असलेलं दही वापरू नका। एक 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची। तर इथे पहा, सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे। छान रवाळ अशी पेस्ट या ठिकाणी याची तयार झाली आहे। तुम्ही या ठिकाणी याचं टेक्स्चर पाहू शकता, त्यासोबतच कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। तर इथे आपलं मिश्रण सुद्धा तयार झाले। आता काय करायचं, ज्या बाउलमध्ये आपण साबुदाण्याची पावडर काढून घेतली होती तो बाउल घ्यायचा। त्यामध्ये इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घालणार आहे। चिली फ्लेक्समुळे चव छान येते आणि त्यासोबतच हा पदार्थ दिसायला सुद्धा सुंदर दिसतो। त्यानंतर चवीनुसार किंवा एक छोटा अर्धा चमचा सेंधव मीठ घालायचं। तुम्ही उपवासाला जे मीठ वापरता ते घालू शकता। चिली फ्लेक्स आणि मीठ घातल्यानंतर या साबुदाण्याच्या पिठामध्ये दोन्ही छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये लागेल असं जे आपण बटाट्याचं दह्याचं मिश्रण तयार करून घेतलंय ना ते घालायचं आणि छान घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा। आता या ठिकाणी मी शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलं नाही, पण जर तुम्हाला हवं असेल किंवा आवडत असेल तर एक अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। तर इथे पहा, अशा पद्धतीने लागेल अशी तयार केलेली पेस्ट मी यामध्ये घालणार आहे आणि छान घट्टसर असा याचा गोळा तयार करून घेणार आहे। तर इथे पहा, हे साबुदाण्याचं पीठ मी छान असं मळून घेतलं आहे। परफेक्ट असा याचा गोळा तयार झाला आहे। आता या ठिकाणी या मळून घेतलेल्या गोळ्याची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही पाहू शकता, गोळा अजिबात जास्त घट्टसर नाहीये। आता काय करायचं, आपण लगेच याचे कटलेट्स बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये तूप घेतलं आहे। त्यातलं थोडंसं तूप हातामध्ये घ्यायचं, सर्व हाताला हे तूप लावायचं। त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं। जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हाताने थोडंसं हे पीठ मॅश करायचं। छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा। मळलेल्या पिठाचा गोळा तयार करून घेतला की मध्यभागी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने प्रेस करायचं। बाजूने जर चिरा पडत असतील तर त्यासुद्धा हलक्याशा कव्हर करून घ्यायच्या। आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी त्याच पद्धतीने एका हाताच्या तळव्यावरती हा तयार गोळा ठेवायचा आणि दुसऱ्या हाताचा अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट याने याला शेप द्यायचा। तर या ठिकाणी इथे मी कटलेट सारखा याला शेप देतेय, तुम्ही गोलाकार बनवले तरी सुद्धा चालतील। तर इथे पहा, परफेक्ट असा याला शेप आला आहे। बाजूने जास्त चिरा पडत असतील तर हाताने त्या मिटवून घ्यायच्या, सहज मिटल्या जातात। आणि वरच्या बाजूने सुद्धा हलकंसं हे प्रेस करायचं। तर इथे पहा, याच पद्धतीने ना मी तुम्हाला आणखी एक कटलेट बनवून दाखवते। तर त्यासाठी पुन्हा थोडंसं तूप हाताला लावून घ्यायचं। सर्व तूप हाताच्या तळव्यावरती छान असं पसरवून घ्यायचं। त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ काढून घ्यायचं, हाताने मॅश करायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। घेतलेल्या पिठाचा गोळा तयार करून घेतला।
त्यानंतर हा गोळा मध्यभागी हलकासा प्रेस करायचा आणि जसं मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं अगदी त्याच पद्धतीने एका हाताच्या तळव्यावरती हा गोळा ठेवायचा आणि दुसऱ्या हाताचा अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट, त्याने याला कटलेटचा शेप द्यायचा। परफेक्ट असं हे कटलेट बनवून तयार होतं आणि शेपसुद्धा अगदी छान सुंदर येतो। तर इथे पहा दुसरं कटलेटसुद्धा मी बनवून घेतलं आहे। आता याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे कटलेटसुद्धा मी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा राहिलेल्या सर्व पिठाचे मी कटलेट्स बनवून घेतले आहेत। छान एकसारख्या आकारामध्ये सुंदर सुबक असे हे कटलेट्स बनवून तयार झाले आहेत। त्यासोबतच मी गॅसवर कढईमध्ये आधीच तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं। आता हे कटलेट्स आपण तळून घेऊयात। तर इथे पहा तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालं आहे। जे तयार पीठ आहे त्यातलं थोडंसं पीठ मी यामध्ये टाकून बघते। इथे पहा पीठ तेलामध्ये सोडल्यानंतर ते लगेच वरती येते, म्हणजे परफेक्ट असं हे तेल जसं आपल्याला हे कटलेट्स तळण्यासाठी हवं आहे तसं गरम झालं आहे। आता गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि यामध्ये एक एक करून सर्व कटलेट सोडून घ्यायचे। तर इथे मी जी कढई घेतली आहे ती हलकीशी लहान आहे, त्यामुळे एका वेळी फक्त 4 ते 5च कटलेट्स मी तळून घेणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही। तुम्ही सुद्धा एका वेळी जर कढई मोठी असेल तर 7 ते 8 कटलेट्स तळून घेऊ शकता। आता कटलेट्स तेलामध्ये सोडले की गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि एक अर्धा मिनिट तरी चमच्याने हे कटलेट्स हलवायचे नाहीत। अर्ध्या मिनिटानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा। हे कटलेट्ससुद्धा तेलामध्ये कढईपासून वेगळे होतात। आता अलटी-पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती हे साबुदाणा कटलेट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवरती तळले की वरून छान कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत अगदी एकसारखे छान तळले जातात। तर इथे पहा मध्यम आचेवरती अलटी-पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत हे कटलेट्स मी तळून घेतले आहेत। आता हे कटलेट्स तेलामधून जरी काढून घेतले ना तरी याची कुकिंग प्रोसेस चालू राहते, त्यामुळे आणखी थोडासा रंग याचा बदलतो, म्हणजे आहे त्यापेक्षा थोडासा आणखी डार्क रंग येतो। आता हे तळलेले साबुदाणा कटलेट्स मी एका ताटामध्ये काढून घेते। आता तेलाचं टेम्परेचर कमी झालं असेल त्यामुळे गॅसचा फ्लेम सुरुवातीला मोठा करायचा आणि त्यानंतरच राहिलेले कटलेट्स तेलामध्ये सोडायचे आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। आणि इथे पहा मस्त असे आपले उपवासाचे कटलेट्स बनवून तयार झाले आहेत आणि त्यासोबत हिरवी मिरची तर आहेच, पण मी मस्त चटपटीत आंबट गोड तिखट चवीची दह्याची चटणीसुद्धा बनवली आहे। आणि या ठिकाणी इथे हे साबुदाणा कटलेट्स किती छान कुरकुरीत झाले आहेत हे तर तुम्ही पाहिलंच। आता मस्त हे साबुदाणा कटलेट चटपटीत झणझणीत आंबट गोड तिखट या दह्याच्या चटणीसोबत सर्व करायचे। तर आता तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये या पद्धतीने अगदी झटपट होणारे चमचमीत चटपटीत असे हे साबुदाण्याचे कटलेट्स नक्की बनवून पहा। उपवासाचे पदार्थ रेसिपी प्रकार 3 पाहूयात। सर्वात आधी आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात। त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन गरम झाला की आता यामध्ये 2 लहान चमचे तूप घालायचं। तर इथे मी ही बटाट्याची भाजी बनवण्यासाठी तुपाचा वापर करतेय। तुम्हाला जर तूप आवडत नसेल किंवा तूप खायचं नसेल तर तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी सुद्धा चालेल। तूप गरम झालं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे। तुमच्याकडे उपवासाला जर जिरे चालत नसतील तर स्किप करू शकता। जिरे छान तडतडले की आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा वाटून घेतलेली हिरवी मिरची घेतली आहे। ती हिरवी मिरची घालायची आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य परतून घेतलं की आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे लहान लहान फोडींमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि मंद आचेवरती 1-2 मिनिटं छान असे परतून घ्यायचे। इथे लक्षात ठेवा बटाट्याची भाजी आपण बनवतोय ती बनवत असताना गॅसचा फ्लेम शक्यतो मीडियम टू लोच ठेवायचे, मोठ्या आचेवरती ही भाजी बनवायची नाही। 1-2 मिनिटं बटाटे छान परतून घेतले की आता यामध्ये 2 ते 2.5 चमचे नाश्त्याच्या चमच्याने भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार सेंधव मीठ घालायचं, जे आपण उपवासाला वापरतो ते। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घातलं ना की पुन्हा हे बटाट्यासोबत मिक्स करायचं आणि मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं छान अशी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। ही भाजी काय होतं आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलंय ना त्यामुळे खाली लागून करपू शकते। फक्त यावरती झाकण ठेवायचं नाही तर अशा पद्धतीने चमच्याने एकसारखं हलवत राहायचं।
तर इथे पहा 2 ते 3 मिनिटं ही भाजी मी छान अशी परतून घेतली आहे। मस्त चमचमीत झणझणीत बटाट्याची भाजी तयार आहे। आता आपण लगेच पुरी बनवून घेऊयात। तर या ठिकाणी आपण जे पुरीचं पीठ मळून घेतोय ना, ते पीठ मळून घेतलं की लगेच आपल्याला पुरी बनवून घ्यायची आहे। त्यामुळे मी आधीच ही बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे, कारण पुरी गरमागरमच खायला छान लागते, थंड झाल्यावरती नाही। आता काय करायचं, इथे मी एक बाउल घेतलाय आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत। आता या ठिकाणी बटाटा आपल्याला खिसून घ्यायचे। खिसून घ्यायचा नसेल तर इथे पहा माझ्याजवळ अशा पद्धतीचा मॅशर आहे। या मॅशरनी मी हा बटाटा मॅश करून घेणार आहे। तुम्हाला सुद्धा जर हे मॅशर घ्यायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता। बटाटे खिसून यासाठी घ्यायचे कारण आपण यामध्ये मिक्स करून पीठ मळून घेणार आहोत आणि पुरी लाटताना ती तुटू नये किंवा तेलामध्ये तळताना छान फुलली पाहिजे। तर इथे पहा दोन्ही बटाटे मी छान असे मॅश करून घेतले आहेत। मॅशरला जो बटाटा लागलाय तो सुद्धा मी या पद्धतीने काढून घेते, म्हणजे तो वाया जाणार नाही। त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा इथे मी जिरेपूड घेतली आहे। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जर तुमच्याकडे उपवासाला जिरे खात नसतील तर स्किप करू शकता। त्यासोबतच यामध्ये वापरलं जाणारं कोणतंही साहित्य तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल ते नाही घातलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार सेंधव मीठ घालायचं। त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते, त्यासाठी एक सपाट वाटी राजगिरा पीठ घेतला आहे। जर तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही भगरचं पीठ किंवा साबुदाणा पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर काय करायचं, लागेल असं थोडं थोडं पीठ यामध्ये घालायचं। थेंबभरही पाणी न घालता आपण जो बटाटा खिसून घेतला आहे ना, त्यामध्येच हे पीठ आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, मी सुद्धा इथे थेंबभरही पाण्याचा वापर केला नाहीये। 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले आहेत, त्यामध्ये हे आपण 1 वाटी घेतलेलं राजगिऱ्याचं पीठ छान परफेक्ट असं मळून होतं, अजिबात पाणी वापरायची गरज पडत नाही। तर इथे पहा राहिलेलं सर्व पीठ सुद्धा मी यामध्ये काढून घेतलं आहे। आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊयात। तर ही बटाटा पुरी सुद्धा जर भाजी सोबत खायची नसेल तरी सुद्धा छान झणझणीत चटपटीत लागावी ना, त्यासाठी मी यामध्ये 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतली आहे, ती घालणार आहे। तुम्ही या ठिकाणी लाल मिरची पावडर वापरली आहे आणि भाजी सोबत खाणार असाल तर ही हिरव्या मिरचीची पेस्ट स्किप केली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊया। छान असा याचा गोळा तयार झाला पाहिजे। तर इथे पहा एकदम छान घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे। मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्यासोबतच लक्षात ठेवा, मी थेंबभरही पाण्याचा वापर केला नाही। आणि इथे पुन्हा सांगते, 2 मध्यम आकाराचे शिजवून घेतलेले बटाटे होते, त्यामध्ये 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ बरोबर मळून झालं आहे। आता आपण लगेच पुऱ्या बनवून घेणार आहोत। पीठ हे भिजत ठेवायचं नाही, त्यासाठी इथे वाटीमध्ये मी कोरडं राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे। आता हे कोरडं राजगिऱ्याचं पीठ हाताला लावायचं आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे मी छान पेढ्याच्या आकाराचा गोळा तयार करून घेतला आहे। पुरी ही बनवायला एकदम सोपी आहे। आपण नेहमी पुऱ्या बनवताना जशी पुरी लाटून घेतो ना, तशीच ही पुरी लाटून घ्यायची आहे। बाजूने जरी ही चिरडली गेली तरी काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर इथे पहा तयार गोळा मी कोरड्या पिठामध्ये घोळून घेतला आहे। मध्यम जाडसर अशी याची पारी लाटून घेऊयात। बाजूने तुम्हाला दिसत असेल ही पारी चिरडली जाते, तरी सुद्धा काही हरकत नाही, काय करायचं ते पुढे सांगतेच। तर इथे पहा मध्यम जाडसर अशी ही पारी लाटून घेतली आहे। जर पारी लाटून घेताना पोळपाटाला खाली चिटकत असेल तर वरून कोरडं पीठ भुरभुरायचं आणि पुन्हा लाटून घ्यायचं। पारी आपल्याला हवी आहे तेवढ्या आकाराची तेवढ्या जाडीची लाटून झाली की अशा पद्धतीने एखादं डब्याचं झाकण घ्यायचं किंवा मग तुम्ही एखादा कटर सुद्धा वापरू शकता आणि अशा पद्धतीने झाकणाने याची पुरी तयार करून घ्यायची। सेम याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पुरी बनवून दाखवते। त्यासाठी मळून घेतलेल्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा। तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची जसं मी सुरुवातीला सांगितलं अगदी त्याच पद्धतीने कोरडं पीठ वरून भुरभुरत मध्यम जाडसर पारी लाटून घ्यायची आणि त्यानंतर झाकणाने अशा पद्धतीने कट करून मस्त अशी पुरी तयार करून घ्यायची। तुम्हाला मोठ्या आकाराच्या पुऱ्या बनवायच्या असतील ना तर एखाद्या मोठ्या झाकणानेही कट करून घेऊ शकता। आता आपण पुऱ्या तळून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम झालं आहे। गॅसचा फ्लेम मी मोठाच ठेवलाय। आता ही तयार केलेली पुरी तेलामध्ये सोडायची आणि अलटी पलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची।
राजगिऱ्याची पुरी तळून घेण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही। काही सेकंदामध्येच ही पुरी छान तळली जाते आणि तुम्ही पाहू शकता पुरी छान टम्म फुगली आहे। आता ही पुरी आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया। सेम याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या सुद्धा तळून घ्यायच्या। तर इथे पहा, सुरुवातीला मी तुम्हाला एकच पुरी तळून दाखवली होती, पण जर कढई मोठी असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही हव्या तेवढ्या पुऱ्या एका वेळी तळून घेऊ शकता। तर इथे मी सर्व लाटून घेतलेल्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत। मस्त टम्म फुगलेल्या, खुसखुशीत आणि अजिबात जास्त तेलकट न होणाऱ्या राजगिऱ्याच्या पुऱ्या बनून तयार आहेत। आणि इथे पहा, मी ताट वाढून घेतलं आहे। मस्त चमचमीत, झणझणीत, चटपटीत बटाट्याची उपवासाची भाजी आणि त्यासोबतच ही राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेली उपवासाची बटाटा पुरी। जर बटाट्याची भाजी खायची नसेल तर तुम्ही उपवासाची जी आपण दह्याची चटणी बनवतो ना त्यासोबत सुद्धा ही पुरी खाऊ शकता। किंवा मग पुरी बनवण्यासाठी आपण बटाटा तर वापरलाच आहे, त्यामध्ये काही पावडर मसाले सुद्धा घातले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घातली आहे, त्यामुळे पुरी सुद्धा अशीच खायला जबरदस्त लागते। तर तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये उपवासाला ही बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याची पुरी नक्की बनवून पहा। उपवासाचे पदार्थ रेसिपी प्रकार 4 पाहूयात। त्यासाठी सर्वात आधी इथे मी मिक्सिंग बाउल घेतलाय। आता यामध्ये इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे। याला आमच्याकडे वरई सुद्धा म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आता ही भगर या बाउलमध्ये काढून घ्यायची। ज्या वाटीने इथे मी भगर म्हणजे वरई मोजून घेतली आहे त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय, तो सुद्धा यामध्ये घालायचा। आता या ठिकाणी जर तुमच्याकडे उपवासाला वरई म्हणजे भगर चालत नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल। हा पदार्थ तुम्ही फक्त साबुदाणा वापरून सुद्धा बनवू शकता। साबुदाणा आणि वरई म्हणजे भगर मिक्स करून घेतली आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। तर इथे पहा, साबुदाणा आणि भगर 2 ते 3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास किंवा साबुदाणा आणि भगर पूर्णपणे बुडेल इतकं पाणी घालायचं। झाकण ठेवून साबुदाणा आणि भगर 1 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। आता हे भिजतंय तोपर्यंत आपण खाण्यासाठी मस्त चटपटीत आंबट गोड तिखट अशी चटणी बनवूयात। तर त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की यामध्ये इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते घालायचे आणि आता मध्यम आचेवरती शेंगदाणे छान खरपूस असे साल टचकेपर्यंत भाजून घ्यायचे। शेंगदाणे अशा पद्धतीने चमच्याने सतत एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे सर्व बाजूनी एकसारखे छान भाजले जातात। तर इथे पहा, शेंगदाण्यांचा रंग बदलायला लागलाय। आता याच पद्धतीने मध्यम आचेवरती हे शेंगदाणे साल टचकेपर्यंत मी खरपूस असे भाजून घेते। तर इथे पहा, शेंगदाणे सुद्धा साल टचकेपर्यंत छान खरपूस असे मी भाजून घेतले आहेत। आता गॅस बंद करायचा। हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे। या ठिकाणी शेंगदाणे मी सालीसहित वापरणार आहे, याची साल अजिबात काढून घेणार नाही। तर इथे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे काढून घेतले होते, पूर्णपणे थंड झाले आहेत। तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढून घ्यायची असेल तर काढून घेतली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायच्या, म्हणजे मिरची सुद्धा अगदी सहज वाटली जाते। इथे मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे म्हणून मी थोडीशी जास्त वापरली आहे। तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर तिखटाला जास्त असेल तर 1 किंवा 2च वापरा। त्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी 4 चमचे इतकं दही घालायचं। दही घेताना लक्षात ठेवा, दही जास्त आंबट नसावं, नॉर्मल आंबट असणारं दहीच या ठिकाणी वापरायचं आहे। अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। साखर घातली की याची चव अगदी व्यवस्थित बॅलन्स होते। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं। तर या ठिकाणी तुम्हाला चटणीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। जर चटणी घट्टसर हवी असेल तर पाणी कमी वापरलं तरी चालेल। सर्व साहित्य इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे। परफेक्ट अशी चटणी तयार झाली आहे। मला इतकीच सैलसर चटणी आवडते, त्यामुळे मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं। आता ही चटणी एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात। आता तुमच्याकडे जर उपवासाला जिरे खात असतील तर तुम्ही याच्यावरती जिऱ्याची फोडणी म्हणजे तडका देऊ शकता। आमच्याकडे उपवासाला जिरे चालत नाहीत, त्यामुळे मी याच्यावरती तडका किंवा फोडणी देणार नाहीये। तर इथे आपली उपवासाची शेंगदाणा चटणी सुद्धा तयार झाली आहे। त्यानंतर इथे पहा, चटणी तयार करून होईपर्यंत
जे साबुदाणा आणि भगर आपण भिजत ठेवले होते ते सुद्धा तासभर मी छान भिजवून घेतले आहेत। तुम्ही ते साबुदाणा पाहू शकता, नखानी किंवा बोटानी तोडला तरी अगदी सहज तुटतोय, म्हणजे एकदम हे सर्व साहित्य परफेक्ट भिजले गेले। त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतले। आता एखाद्या झाऱ्याच्या साहाय्याने किंवा याच्यातील सर्व पाणी काढून टाकायचं आणि हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। तुम्ही हे सर्व साहित्य वाटून घेताना ज्या पाण्यामध्ये भगर आणि साबुदाणा भिजवून घेतलाय ते पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल। तर इथे आता साबुदाणा आणि भगर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तर इथे पहा, सर्व भिजवून घेतलेले साबुदाणा आणि भगर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे चिरून घेतले आहेत, ते सुद्धा घालायचे। बटाटे चिरून घातले होते तेव्हाची क्लिप माझ्याकडून डिलीट झाली, त्यामुळे इथे मी दाखवलं नाहीये। मध्यम आकाराचे बटाटे नसतील, एकच मोठा बटाटा असेल तर तो सुद्धा वापरू शकता। आता हे सर्व साहित्य लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय। एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार व्हायला पाहिजे, मोठे कण यामध्ये अजिबात राहायला नकोत। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून वाटून घेऊयात। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर असं हे बॅटर मी तयार करून घेतले। एकदम छान आणि स्मूथ असं हे वाटलं गेले, पूर्णपणे बारीक झाले। इथे मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा दाखवते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं हे बॅटर तयार झाले। बॅटरचा स्मूथनेस आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आता हे तयार बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। त्यासाठी इथे मी बाउल घेतलाय। आता यामध्ये हे तयार बॅटर काढून घ्यायचं। आता या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टसर आहे, त्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बॅटर तयार करून घेतलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 चमचे मी पाणी घातले आणि ते पाणी मी यामध्ये घालणार आहे। पाणी घातल्यानंतर बॅटर आपण एकदा मिक्स करून घेऊयात। आता या ठिकाणी इनो किंवा सोड्याचा वापर मी अजिबात करणार नाहीये। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये जो नॉन फ्लेवर इनो असतो तो वापरू शकता। तर इथे पहा, एकदा मी बॅटर मिक्स करून घेतले। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा बॅटर एकसारखं मिक्स करायचं आणि 1-2 मिनिटं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं फेटून घ्यायचं। तर इथे पहा, एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत बॅटर 1-2 मिनिटं मी छान असं फेटून घेतले। बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। आपण नेहमी डोसा बनवण्यासाठी जसं बॅटर तयार करतो ना, अगदी तशीच बॅटरची कन्सिस्टन्सी तयार आहे। त्यासोबतच गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता, तवा सुद्धा छान कडकडीत गरम झालाय। आता तव्याला तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं। तर इथे मी तुपाचा वापर करतेय, तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालेल। तर इथे तूप लावून तवा मी ग्रीस करून घेतलाय, म्हणजे तूप तव्याला सर्व बाजूनी लावून घेतले। त्यानंतर आता याच्यावरती जे बॅटर आपण तयार करून घेतले ते 2 पळी बॅटर सोडायचं आणि मंद आचेवरती हलक्या हाताने हे बॅटर तव्यावरती पसरवून घ्यायचं। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे जेव्हा आपण बॅटर तव्यावरती पसरवून घेऊ। तर इथे पहा, 1-2 पळी बॅटर मी तव्यावरती घातलं होतं, छान एकसारखं पसरवून घेतलंय। बॅटर तव्यावरती पसरवून घेतलं, वरच्या बाजूनी हलकंसं ते ड्राय झालं म्हणजे सुकलं की वरून थोडंसं तूप सोडायचं। आता या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं। तूप घातल्यानंतर 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती डोसा खालच्या बाजूनी छान असा भाजून घ्यायचा। त्यानंतर पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असा भाजून घ्यायचा। तर इथे डोसा दोन्ही बाजूनी मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा हा डोसा तयार झालाय। आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते। तर इथे पहा, सुरुवातीला तवा जास्त गरम नसतो, त्यामुळे पहिला डोसा तुम्ही पाहिलाच कसा झाला होता। आता तवा अगदी छान गरम झालाय। दुसरा डोसा सुद्धा तुम्ही पाहू शकता। 2 पळी बॅटर तव्यावरती सोडले, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा, बॅटर तव्यावरती पसरवून घ्यायचं आणि वरच्या बाजूनी थोडंसं तूप सोडायचं। तर इथे पहा, मध्यम आचेवरती डोसा खालच्या बाजूने छान खरपूस असा भाजून घेतलाय। पलटी करायचा, दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा। तर इथे पहा, दोन्ही बाजूनी डोसा छान कुरकुरीत होईपर्यंत खरपूस असा भाजून घेतलाय। परफेक्ट असा दुसरा डोसा सुद्धा तयार झालाय। आता याच पद्धतीने राहिलेले उपवासाचे डोसे सुद्धा आपण बनवून घेऊयात आणि चटणीसोबत गरमागरम सर्व करूयात। तर इथे पहा,
चटणीसोबत गरमागरम उपवासाचे डोसे मी सर्व केले आहेत। डोसा तुम्ही पाहू शकता, अजिबात चिटकत नाहीये, छान खरपूस आणि कुरकुरीत तयार झालाय। खाताना सुद्धा इतका चविष्ट लागतो की तुम्हाला समजणारही नाही की भगर आणि साबुदाण्यापासून बनवलाय। त्याच्यासोबत मस्त चटपटीत आंबट गोड तिखट अशी शेंगदाणा चटणी आहेच आणि मिरचीही तोंडी लावण्यासाठी आहे। तर या एकादशीला उपवासाला तुम्ही हा डोसा नक्की बनवून पहा। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपवास नसणारे सुद्धा आवर्जून खायला बसतील आणि आवडीने खातील। आणि तुम्हाला सुद्धा उपवासाचा हा विशेष डोसा नक्की आवडला असेल। तर इथे आपले 4ही वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ बनवून तयार झाले आहेत। या नवरात्रीमध्ये तुम्ही हे पदार्थ नक्की बनवून पहा आणि तुम्हाला यातील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।